हॅलो गाईज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. आज पार्ट 4 मध्ये तुम्हाला दाखवण्यात येईल विठ्ठलाचं दर्शन. सर्वांची चालू आहे सकाळी सकाळी तयारी. चला आता भेटूया खाली. आता आम्ही तयार झालो दर्शनासाठी आणि हाय आमची सर्व फॅमिली. आम्ही सर्व लहान मोठ्यांच्या पाया पडून आमच्या दिवसाची सुरुवात केली. आम्ही निघालो तेव्हाच आम्हाला वारकरी लोकांचे स्टॅच्यू दिसले. तसेच आम्ही थोड्या पुढे गेलो तर आणखीन आम्हाला स्टॅच्यू दिसले. हे जे वारकरी स्टॅच्यू होते ते भजन कीर्तन करताना दाखवण्यात आले होते. स्टॅच्यू बघितले तर आम्ही पुढच्या रस्त्याला निघालो. थोड्या पुढे आल्यानंतर पप्पाने एक आजी दिसल्या. पप्पा आणि आजीने गणपती बाप्पाला नमस्कार केला. गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आम्ही चंद्रभागाच्या नदीच्या दिशेने चालले होतो. तिथे आम्हाला वारकरी लोकांची पालखी जाताना दिसली. ती पालखी पाहून आमच्या मनानं खूप छान वाटलं. मी आणि पप्पा मंदिरात दर्शन घ्यायला गेलो. तिथं गेल्यानंतर खूप सारी गर्दी पण होती. विठ्ठलाचं नाव घेत आम्ही मंदिरात गेलो. दर्शन घेतलं व आम्ही बाहेर आलो. तिथे आम्हाला श्री संत एकनाथ महाराजांच्या ओव्या दिसल्या. तिथे पप्पाने एक बाबा भेटले. त्यांच्या हातात एक विणा सुद्धा होता. त्यानंतर पप्पा चंद्रभागाच्या नदीच्या इथे गेले. ही जी तुम्हाला नदी दिसते ती आहे चंद्रभागा. आज होती कार्तिकी एकादशी, त्यामुळे खूप प्रमाणात गर्दी होती. अशी होती गजगजलेली चंद्रभागा नदी. आता भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. या पार्टला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.